खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रामध्ये सुरू असणारा 1712 क्युसेक्स विसर्ग कमी करण्यात आला। सकाळी 8 वाजता 1275 क्युसेक्स करण्यात आला। त्यामुळे स्थानिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे। गोंदियात 9-10 सप्टेंबरला अतिवृष्टी होऊन मोठं नुकसान झालं होतं। या अतिवृष्टीमुळे अनेकांचं स्थलांतर करण्यात आलं होतं। मात्र आता हळूहळू गोंदिया जिल्ह्याची पूर परिस्थिती पूर्वपदावर येते। राज्यभरामध्ये पावसाचा जोर काहीसा कमी होताना दिसतोय। मागील काही दिवसांमध्ये मराठवाडा आणि विदर्भातील काही जिल्ह्यात पावसानं हाहाकार माजवला होता। मात्र पुढील 2 दिवसांमध्ये कुठेही पाऊस पडणार नसल्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय। शेगाव शहराला अहमदनगर पालिकेच्या माध्यमातून पाणी पुरवठा केला जातो। मात्र या पाणी पुरवठा दर 10 दिवसांनंतर होत असल्यानं नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे। सध्या बाजारात बिजली शेवंती, पर्पल शेवंती, झेंडू, अमेरिकन काफरी वाण्याचा झेंडू अशा सर्व फुलांना चांगलाच दर मिळतोय। अमेरिकन काफरी झेंडूला सध्या 200 रुपये किलो प्रमाणे दर मिळालाय, तर शेवंती ही 140 रुपये ते 240 रुपये दरानं विकली जाते। त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झालाय। सध्या टोमॅटोची बाजारातील आवक कमी प्रमाणात झाल्याचं चित्र पाहायला मिळते। सर्वसाधारण दराचा विचार केला तर सध्या 1200 रुपये प्रति क्विंटल पासून 2500 रुपये प्रति क्विंटल प्रमाणे टोमॅटोला दर मिळताना दिसतोय। राज्यात 50,684 क्विंटल उन्हाळी कांद्याची आवक होती, ज्यात सर्वाधिक आवक ही कळवण इथं 21,400 क्विंटल कांद्याची आवक झाली। कळवण येथील कमीत कमी 1000 रुपये तर 3700 रुपये साधारण दर मिळालेला आहे। बदलापूरमधील लैंगिक अत्याचार प्रकरणानंतर शालेय शिक्षण विभाग ॲक्शन मोडवर आलाय। त्यानुसार शाळांमध्ये शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणून भरती होणाऱ्यांसाठी पोलिसांचा दाखला बंधनकारक करण्यात आलाय। राज्यातील 60 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी महामंडळाची स्थापना करण्यात आली। 1,50,00,000 ज्येष्ठ नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेणं, त्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं, त्यांच्या जीवित व मालमत्तेचं रक्षण करणं हे या मंडळाचं प्रमुख उद्दिष्ट आहे। मागील महिन्यात सुरू केलेल्या म्हाडा लॉटरीसाठी 67,000हून अधिक अर्ज प्राप्त झालेत। या योजनेअंतर्गत 29 लाख ते 6.82 कोटी रुपयांपर्यंतची 2000हून अधिक घरं ही नागरिकांसाठी उपलब्ध आहेत। किरकोळ किमतीवर आधारित महागाईमध्ये ऑगस्ट महिन्यामध्ये किंचित वाढ होऊन ती 3.65% नोंदवली गेली। महागाईच्या दरामध्ये वाढ झाली असली तरी सलग दुसऱ्या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेनं निर्धारित केलेल्या 4% जास्त महागाई दर हा कमी राहील। मुंबई किनारी रस्ता प्रकल्पांतर्गत उत्तर वाहिनी मार्गिकेसाठी किनारी रस्ता आणि सागरी सेतूला जोडणारा पूल आजपासून प्रवाशांच्या सेवेमध्ये दाखल झालाय। या पुलावरून सोमवार ते शुक्रवार सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत वाहतूक सुरू राहणार आहे। राज्यात विविध आजारांनी वर्षभरात 68 जणांचा मृत्यू झालाय। यामध्ये स्वाईन फ्लूनं सर्वाधिक 39 तर डेंग्यूनं 17 जणांचा मृत्यू झालाय। मागील वर्षीच्या तुलनेमध्ये यंदा मृत्यूच्या संख्येमध्ये घट झाली आहे। भुसावळमध्ये जागोजागी खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय। वारंवार तक्रार करूनही लक्ष देत नसल्याचं पाहायला मिळतंय आणि त्यामुळे संविधान आर्मीच्या वतीनं खड्ड्यांची अंतरयात्रा काढण्यात आली आहे। यावेळेस त्यांनी खड्ड्याचं पूजन करत श्रद्धांजली अर्पण करत सरकारचा निषेध केलाय। अमरावती जिल्ह्यातील एक धक्कादायक घटना समोर आली आहे। मेळघाटातील जांभली आर या गावामध्ये 21 दिवसांमध्ये 10 नागरिकांचा मृत्यू झालाय। त्यात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण होऊन 4 जणांचा मृत्यू झालाय। मात्र आरोग्य यंत्रणा आणि शासनानं या गोष्टीकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप खासदार बळवंत वानखेडे यांनी केलाय। जळगावात क्रीडा संकुलातील कंत्राटी सुरक्षा रक्षकांची आर्थिक लूट केली जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय। कंत्राटदाराकडून किमान वेतन कायद्याला तिलांजली देत कर बुडवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केलाय। प्रादेशिक परिवहन विभागातील भरतीबाबत आकृतीबंध मान्यतेला शासन निर्णय होऊन 2 वर्ष होऊनही तो अंमलात न आणल्यामुळे या विभागातील कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण पडलाय। या आकृतीबंधाची पूर्वलक्षी प्रभावानं अंमलबजावणी न केल्यास मोटार वाहक विभागातील कर्मचारी येत्या 24 सप्टेंबरपासून संप करणार आहेत। गोंदिया भंडारा लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे हे पूर पाहणीसाठी गेले असताना रील बनवत होते। याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला। या व्हायरल व्हिडिओनंतर गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांमधून संतप्त भावना व्यक्त करत यावर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे। कृष्णा नदी प्रदूषण प्रश्नी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं सांगली, मिरज, कुपवाड महानगरपालिकेला पुन्हा एकदा नोटीस बजावली आहे। नदीत सोडण्यात येणारं सांडपाणी तातडीनं रोखण्याची सूचना मंडळानं केली आहे।
सांगली जिल्ह्यामध्ये 2 वर्षांनंतर पुन्हा लंपी आजाराचा शिरकाव पाहायला मिळतोय। मिरज, कौंढे, महाकाळ, वाळवासह जत तालुक्यातील जनावरं लंपीनं बाधित झाली आहेत। आजाराचा संसर्ग झपाट्यानं पसरत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलंय। यानंतर एक ब्रेकिंग बातमी आपण पाहतोय। नागपुरातील ऑडी कार अपघात प्रकरणी चालक अर्जुन हावरेनं घेतलेलं मद्य हे प्रमाणात असल्याचं उघड झालंय। अर्जुनच्या ब्लड रिपोर्टमधून ही माहिती सध्या समोर आली आहे। रक्तात अल्कोहोलचं प्रमाण जास्त नव्हतं असं अहवालातून सिद्ध झालंय। तर मुस्लिम फॅक्टरवरून महायुतीत वाद मॅटर झाल्याचं पाहायला मिळतंय। शिवसेनेच्या आमदार यामिनी जाधव यांनी आपल्या मतदारसंघामध्ये मुस्लिम महिलांना बुरख्याचं वाटप केलंय। यावर भाजपनं मात्र बुरखा वाटपाचा कार्यक्रम मान्य नाही असं ठणकावून सांगितलंय। पाहूयात। मुंबईतील भायखळा विधानसभा मतदारसंघात शिवसेनेचे आमदार यामिनी जाधव यांच्या हस्ते मुस्लिम महिलांना बुरखा वाटप करण्यात आलं। शिवसेनेच्या पक्षाच्या बॅनरखाली हा कार्यक्रम घेण्यात आला। विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीत यामिनी जाधव यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती। यावेळी मुस्लिम मतं त्यांच्या विरोधात गेल्याची चर्चा होती। आता विधानसभा निवडणुकीत मुस्लिम मतं आपल्याकडे खेचण्याची यामिनी जाधव यांची ही खेळी नाही ना अशी चर्चा आहे। हारना जीतना ये दूसरी चीज है, कोई गम नहीं है हारने का। और रही बात आपने खास करके उस कम्युनिटी की बात आप पूछ रहे हो कि मुस्लिम कम्युनिटी, तो उनकी कोई मजबूरी होगी। अशा पद्धतीच्या वाटपाचे कार्यक्रम ते बुरखा वाटपाचे भाजप या बाबतीत सहमत नाही। कालपर्यंत तुम्ही मुस्लिम समुदायाचं जगणं मुश्किल करून टाकलं। आज अचानक तुम्हाला बुरखा वाटप करण्याचा एकदम मोह होतो। यामिनी जाधव यांनी घेतलेल्या या बुरखा वाटप कार्यक्रमामुळे राजकारण तापलंय। भाजपनं या कार्यक्रमावर थेट सवाल उपस्थित केल्यानं महायुतीत मतभेद निर्माण झाल्याची चर्चा आहे। तर गेल्या काही महिन्यांपासून राज्याच्या विविध भागामध्ये सकल हिंदू मोर्चेकडून भाजप आमदार नितेश राणे मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य करतायत। कट्टर हिंदू नेता अशी प्रतिमा तयार करण्याचा नितेश राणेंचा प्रयत्न सुरू आहे। आता नितेश राणेंनी पुन्हा एकदा मुस्लिमांविरोधात वक्तव्य केलंय। नवी मुंबईतील उल्वे इथं भाजप आमदार नितेश राणे यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलंय। मुस्लिमांसोबत कोणतेही व्यवहार करू नयेत असं वादग्रस्त विधान राणेंनी केलंय। यापुढे कुठलाही व्यवहार जो पण कराल तो हिंदूंशीच झाला पाहिजे ही शपथ देऊन तुम्हाला इथून निघायचं। नाही वाढवायचं आपल्याला या हिरव्या सापांना, नाही दूध पाजायचं आपल्या या हिरव्या सापांना। मुस्लिमांबाबत आक्रमक विधान करण्याची ही पहिलीच वेळ नाही। याआधीही रामगिरी महाराजांच्या समर्थनार्थ बोलताना नितेश राणे बरळले होते। अगर कुछ भी मस्ती तुम लोगों ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो। राणेंच्या याच विधानावरून उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सूचक इशारा दिलाय। समाजामध्ये दुहीवाद निर्माण करता हे कदापि महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकरांचा महाराष्ट्र कापून घेणार नाही। अजित पवारांच्या या इशाऱ्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची मुस्लिमांबाबत भूमिका वेगळी असल्याचं समोर आलंय। पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा। बुलढाण्यात विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसची जनपरिवर्तन संकल्प यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे। यात्रेच्या माध्यमातून गावोगावी जाऊन काँग्रेस नेते स्थानिकांच्या समस्या जाणून घेणार आहेत। शरद पवार गटाचे ज्ञानेश महाराव यांनी देवदेवतांचा अपमान केल्याप्रकरणी भाजप आक्रमक झाली आहे। भाजपनं जामनेर रोडवरील अष्टभुजा मंदिराजवळ निषेध आंदोलन केलं। आमदार संजय सावकारे आणि वारवरी समाज देखील या आंदोलनामध्ये सहभागी झाला। यावेळी शरद पवारांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। मुंबईतील अधिकृत फेरीवाल्यांना व्यवसायासाठी हक्काची जागा मिळणार आहे। यासाठी फेरीवाला समिती स्थापन करण्यात आली आहे। फेरीवाला क्षेत्र घोषित केल्यानंतर जागेचं तातडीनं वाटप करण्यात येईल। 10वी नंतरच्या पॉलिटेक्निकल अभ्यासक्रमाला यंदा मोठा प्रतिसाद मिळालेला पाहायला मिळतोय। शालेय शिक्षणानंतर कमी कालावधीमध्ये तंत्र शिक्षणातील डिप्लोमा हा रोजगार रक्षण बनवण्यासाठी एक उत्तम पर्याय ठरतोय। यावर्षी 95,000 विद्यार्थी प्रवेश करत आहेत। पश्चिम रेल्वे मार्गावरील माटुंगा रेल्वे स्थानकानजीकच्या सेक्टर 6 मधील क्वार्टर्समध्ये राहणाऱ्या 850 कुटुंबियांचं पुनर्वसन करण्यात येणार असून त्यासाठी आता त्या जागेवरती नव्या 3 इमारती बांधल्या जाणार आहेत। धारावी पुनर्विकास प्रकल्पाअंतर्गत हे काम केलं जाणार असून या कामाचा शुभारंभ करण्यात आलाय। ठाणेकरांनी मालमत्ता कर 15 दिवसांमध्ये भरल्याच्या कराच्या रकमेमध्ये 10% जाहीर केलेल्या सवलतीचा चांगला फायदा हा ठाणे महानगरपालिकेला झालाय। सवलतीचा कालावधी 10 दिवसांवरून 15 दिवस केल्यानं तब्बल 40 कोटींची वसुली झाल्याची माहिती मालमत्ता विभागाने दिली आहे।
नवी मुंबई विमानतळ कंपनीनं सोसायट्यांना कागदपत्रांसाठी नोटीस बजावली आहे। नेरूळ परिसरातील काही सोसायट्यांना 15 दिवसांमध्ये विमानतळ प्राधिकरणाकडून ना हरकत प्रमाणपत्र देऊन ते MMRDA कडे सादर करण्यास सांगितलं आहे। त्यामुळे रहिवाशांमध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे। स्वच्छ पाणी पुरवठा करण्याबाबत मुंबई अव्वल स्थानी मानली जाते। मागील 2 वर्षापासून 0.33% पाण्याचे नमुने हे दूषित असल्याचं आढळून आलं होतं। त्या आधीच्या वर्षामध्ये हे प्रमाण 0.99% होतं। आता हे प्रमाण 0.46%वर पोहोचलंय। राज्याच्या कारागृहांमध्ये तुरुंग अधिकारी श्रेणी 2 ची तब्बल 250 पदं रिक्त आहेत। तुरुंग अधिकारी हे पद कार्यकारी असल्यामुळे कारागृहातील सुरक्षा, न्यायालयीन आणि दैनंदिन प्रशासकीय कामकाज खोळंबत असल्याचं वास्तव आता समोर आलंय। न्हावा खाडी आणि JNPAनं भराव टाकून बुजवल्यानं या खाडीचं पूर्वीचे 1500 मीटर रुंदीचं मुख आता 100 मीटरवर आलंय। यामुळे समुद्राच्या नैसर्गिक भरतीचं संतुलन आणि प्रवाह बिघडल्यामुळे विविध जैवविविधता आणि स्थानिक मासेमारी धोक्यात आली आहे। सरकारी कागदपत्रांवर आईच्या नावाचा समावेश करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतल्यानंतर आता 7/12 उतार्यावरही आईचं नाव लावण्यात येणार आहे। येत्या 1 नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी आणि शेळी विकास महामंडळाच्या वतीनं धनगर आणि तत्सम जमातीच्या 75% अनुदानावरती 20 मेंढ्या आणि मेंढ्या नर वितरित करण्यात येणार आहेत। राज्यातील 34 जिल्ह्यात ही योजना राबवली जाणार आहे। ऑनलाईन अर्ज 26 सप्टेंबरपर्यंत भरता येणार आहेत। मायक्रोसॉफ्ट इंडियानं हिंजवडीमध्ये 16.4 एकर जमीन खरेदी केली आहे। इंडो ग्लोबल इन्फोटेक सिटी कंपनीसोबत मायक्रोसॉफ्टनं 520 कोटी रुपयांचा हा व्यवहार केलाय। याआधी मायक्रोसॉफ्टनं डेटा सेंटर उभारणीसाठी 2 वर्षापूर्वी पिंपरी चिंचवडमध्ये जमीन खरेदी केली होती। मायक्रोसॉफ्टच्या गुंतवणुकीमुळे रोजगार निर्मितीला चालना मिळणार आहे। भारताबाहेर नोकरीची संधी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे। कुशल कामगारांच्या मागणीसाठी इस्रायल सरकारनं भारताशी संपर्क साधलाय। दोन्ही देशांमधील करारानुसार 10,000 बांधकाम कामगार हे भारतातून भरती करण्याची मागणी केली जाते। 2030 पर्यंत फॉर्च्यून 500 कंपन्या म्हणजे जगभरातील टॉप 500 कंपन्यांपैकी 70% कंपन्या या भारतात विस्तारित केल्या जाणार आहेत। नॅस्कॉम आणि जिनोव्ह यांनी जारी केलेल्या इंडिया जिसिस लँडस्केप रिपोर्ट या अहवालातून ही माहिती समोर आली आहे। पुण्यात सध्या वाहतूक कोंडी आणि पार्किंग व्यवस्था मोठा मुद्दा निर्माण झालाय। अशातच शहरातील 5 प्रमुख रस्त्यांवरती दुचाकी आणि 4चाकी वाहनांना पार्किंगच्या बदल्यामध्ये पैसे आकारण्याची परवानगी पुणे महापालिकेचे आयुक्त राजेंद्र भोसले यांनी राज्य सरकारकडे मागितली आहे। तर पूर्व विदर्भामध्ये गेल्या 3 दिवसापासून धुमशान घातलेल्या पावसाचा सर्वाधिक फटका हा गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्याला बसलाय। भामरागड तालुक्यातील अनेक भागांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय। या पावसामुळे भंडारा गोंदियातील शेतपिकाचं अतोनात नुकसान झालंय। यामुळे शेतकऱ्यांना आस आहे ती म्हणजे सरकारच्या मदतीची। पाहूयात। गडचिरोली जिल्ह्यात गेले 3 दिवस पडलेल्या मुसळधार पावसानं भामरागड तालुक्यात घातलेलं हे धुमशान। पर्लकोटा नदीच्या पुरामुळे भामरागड तालुक्याचा जगाशी संपर्क तुटला। भामरागड गावाला 4ही बाजूनं पुराच्या पाण्यानं विळखा घातलाय। इथली घरं आणि शेती पाण्याखाली गेली आहे। शेकडो नागरिकांना या पुराचा फटका बसलाय। गोंदिया जिल्ह्यात शेतीत पुराचं पाणी शिरल्यानं हजारो हेक्टर शेतीचं नुकसान झालंय। उभी पिकं आडवी झाली आहेत, त्यामुळे शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल झालाय। पाणी पोहोचलेला आहे आणि या कारणाने खूप मोठा असा नुकसान सगळ्या लोकांच्या शेतकरी बांधवांचा झालेला आहे। पूर्व विदर्भातील गडचिरोली, गोंदिया आणि भंडाऱ्यात पाऊस आणि त्यानंतरच्या पूरस्थितीनं हाहाकार माजवलाय। इथल्या नागरिकांना आणि इथल्या बळीराजाला प्रतीक्षा आहे ती सरकारच्या मदतीच्या हातांची। भंडारात गेल्या काही दिवसापासून जोरदार पाऊस सुरू आहे, त्यामुळे जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे। मात्र पूरग्रस्त भागाची पाहणी दौऱ्यावेळेस भंडारा गोंदियाचे खासदार डॉक्टर प्रशांत पडोळे हे वादामध्ये सापडले। पाहूयात। त्याचं झालं असं की खासदार प्रशांत पडोळे पूरग्रस्त भागात पाहणी करण्याकरता गेले होते। त्यावेळी त्यांनी कारच्या बोनेटवर बसत स्टंटबाजी केली। त्याचं रील त्यांच्याच कार्यकर्त्यांनी काढलं। नंतर हा व्हिडिओ व्हायरल सुद्धा झाला। या व्हिडिओत खासदारांची कार दिसतेय। ज्या भागातून कार येते तिथे पुराचं पाणी दिसतंय। अशा स्थितीत खासदार कारच्या बोनेटवर बसलेत। त्यानंतर ही कार भरधाव वेगानं पुराच्या पाण्यातून पुढे जाते। एकीकडे पूर परिस्थितीनं नागरिक हैराण आहेत, दुसरीकडे खासदार रील बनवण्यात दंग आहेत। त्यामुळे खासदारांविरोधात रोष व्यक्त होतोय। यावरून राजकारणही तापलंय। परंतु चुकूनही असे रील काढून ह्या स्टंटबाजी आपल्याला परवडणार नाही।
आणि त्यामुळे फोटो सेशनसाठीचा कार्यक्रम आहे की लोकांच्या मदतीचा, याबाबत खासदारांनी काँग्रेसच्या भूमिका स्पष्ट करावी. त्यामुळे गाडीवर बसून पाहणी करत असताना कदाचित चिखल असेल, बाजूला पाणी असतो, तो पाणी अंगावर आला असेल. त्यामुळे आपत्कालीन परिस्थितीत नेते मंडळींनी संवेदनशीलता दाखवत भान राखण्याची गरज आहे. यानंतर पुन्हा पाहूयात उर्वरित बातम्यांचा सुपरफास्ट आढावा. बोदवड तालुक्यातील जामठीमध्ये बाप्पाला मोठ्या उत्साहामध्ये निरोप देण्यात आला. यावेळेस काढलेल्या मिरवणुकीमध्ये विद्यार्थ्यांनी ढोल ताशा लेझिमसह सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. बारामतीच्या नागे परिवारानं यंदा राजस्थानी शीश महालाचा देखावा साकारला. देखावा तयार करताना पर्यावरणपूरक पद्धतीनं थर्माकोलचा वापर टाळत ही सजावट करण्यात आली. जामनेरच्या शेंदुर्णीमध्ये एकता गणेश मित्र मंडळानं यंदा खडूपासून बाप्पाची मूर्ती साकारली आहे. मूर्ती तयार करण्यासाठी 2000 खडूंचा वापर करण्यात आला आहे. भंडाऱ्यातील गणेशपूरच्या सौमित्र गणेश मंडळानं जगन्नाथपुरीचा देखावा साकारलाय. देखावा पाहण्यासाठी नागरिकांची अलोट गर्दी पाहायला मिळते. परभणी जिल्ह्यामध्ये गणेशोत्सव उत्साहामध्ये सुरू आहे, परंतु तरी देखील जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीचे पडसाद यावर्षीच्या गणेशोत्सवावर पाहायला मिळत आहेत. जिल्ह्यातील बहुतेक गणेश मंडळांनी साधेपणानं गणेशोत्सव साजरा करण्यावर भर दिलाय आणि त्यामुळे कोणतेही मोठे देखावे यावर्षी पाहायला मिळत नाहीयेत. खेडमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला सुरक्षेसंदर्भात संदेश देणारा देखावा साकारण्यात आला. एका चिमुकलीनं गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीमध्ये हातात फलक घेऊन संदेश दिलाय. कोकणात गणेशोत्सवासाठी आलेले चाकरमाने पुन्हा एकदा मुंबईच्या वाट धरू लागलेत. एसटी बस, खासगी बस, रेल्वे मिळेल त्या वाहनानं गावावरून ते मुंबईकडे रवाना होत आहेत. चाकरमान्यांच्या परतीच्या प्रवासात कोणतंही विघ्न येऊ नये यासाठी जिल्ह्यातून एसटी बसेसच्या जादा फेऱ्या सोडण्यात आल्या आहेत. शहापूर तालुक्यामध्ये घरगुती आणि सार्वजनिक 6 दिवसाच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणामध्ये निरोप देण्यात आला. 12,000 गौरी गणपती बाप्पाचे ढोल ताशाच्या गजरामध्ये विसर्जन करण्यात आलं. भारंगी नदीवर विसर्जनासाठी गेलेल्या भाविकांचं गणपती विसर्जन करण्यासाठी नगर पंचायतचे कर्मचारी देखील तैनात होते. मुंबईतील गिरगाव इथं गायवाडी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा शतक महोत्सव साजरा करत आहे. बाप्पाची मूर्ती ही पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून साकारण्यात आली आहे. बाप्पा हे महालामध्ये विराजमान झाल्याचं पाहायला मिळत आहे, तर पारंपरिक पद्धतीनं गणेशोत्सव साजरा केला जातोय. भिवंडी तालुक्यातील वज्रेश्वरी इथं घरगुती गणपतीसमोर वज्रेश्वरी योगिनी मातेच्या मंदिराची प्रतिकृती साकारण्यात आली. कागदी पुठ्ठा आणि टिश्यू पेपरचा कल्पकप्रमाणे वापर करण्यात आला. अनंत चतुर्दशीच्या रात्री चर्चगेट ते विरार दरम्यान विशेष फेऱ्या चालवण्यात येणार आहेत. अप आणि डाऊन मार्गावर 8 विशेष फेऱ्या चालवल्या जातील. मंगळवारी 17 सप्टेंबरला गणपतीच्या विसर्जनासाठी गिरगाव चौपाटीवरून विसर्जनानंतर घरी परतणाऱ्या गणेश भक्तांसाठी मोठ्या प्रमाणात गैरसोय जी होत होती ती आता कमी होणार आहे.